नमस्कार. मुंबईची एक महत्त्वाची ओळख मिठी नदी. तिच्या स्वच्छतेचं काम परत एकदा चर्चेत आहे, पण यावेळी कारण जरा धक्कादायक आहे. नदीतला गाळ काढतोय असं दाखवून चक्क कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हो, आणि प्रकरण आता फक्त आरोपांपुरतं राहिलेलं नाहीये, अटक पण झालीये. आपल्याकडे याबद्दल काही रिपोर्ट्स आणि बातम्या आहेत. आपण याच माहितीच्या आधारावर आज जरा खोलवर जाऊन बघूया की नेमकं काय घडलंय. नक्कीच. म्हणजे आपला उद्देश हाच आहे की हा घोटाळा कसा झाला, किती मोठा आहे आणि मुंबईसाठी इतकं महत्त्वाचं काम असताना हे असं कसं होऊ शकलं. बरोबर. याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया अगदी ताज्या बातमीने. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा आहे EWO. इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग. हां. त्यांनी एका कंत्राटदाराला अटक केली आहे. हो, त्याचं नाव आहे शेर सिंग राठोड, वय 49 वर्ष. आणि आरोप आहे की या प्रकरणामुळे BMC म्हणजे आपल्या महानगरपालिकेचं जवळपास 65 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. 65 करोड्स. ही रक्कम प्रचंड आहे खरं तर. तर म्हणणं आहे की त्याने नदीतला गाळ काढलाच नाही फारसा. मग काय केलं? चक्क बांधकामाचा कचरा म्हणजे डेब्री ती ट्रकमध्ये भरली. अरे बापरे, कचरा. हो, आणि तोच कचरा म्हणजे नदीतला गाळ आहे असं भासवलं. पण BMCला हे कळलं नाही. म्हणजे काहीतरी चेकिंग वगैरे असणार ना. इथेच तर खरी मेख आहे. BMCच्या कामांवर लक्ष ठेवायला एक सॉफ्टवेअर सिस्टीम आहे. अच्छा. राठोडने काय केलं तर याच सिस्टीमवर त्या कचरा भरलेल्या ट्रकचे फोटो अपलोड केले. म्हणजे दिशाभूल करणारे फोटो. अगदी, की काम व्यवस्थित चालू आहे, गाळ काढला जातोय असं दिसेल, आणि याच फोटोंच्या आधारावर बिलं सादर केली आणि पैसे मिळवले. म्हणजे जी सिस्टम गैरप्रकार थांबवण्यासाठी होती तिचाच वापर घोटाळ्यासाठी केला गेला असा आरोप आहे. कमाल आहे. राठोडची कंपनी मेहंदीप एंटरप्राइजेस आहे आणि तो बोरिवली पश्चिमला राहतो अशी माहिती आहे. हो. पण हे प्रकरण फक्त कचरा गाळ म्हणून दाखवण्यापुरतंच नाहीये, बरोबर? यात बनावट कागदपत्रांचाही मोठा रोल दिसतोय. अगदी बरोबर. तपासामध्ये हेच समोर आलंय की हे प्रकरण जास्त गुंतागुंतीचं आहे. राठोडने कमीत कमी 67 वेळा 67 वेळा? हो, 67 वेळा कचरा हा गाळ आहे असं दाखवून जवळपास 29 कोटी रुपये मिळवलेत असा आरोप आहे. विचार करा, इतक्या वेळा हे यशस्वी झालं. आणि ही बनावट कागदपत्र कशासाठी होती? गाळ दाखवला पण तो टाकायचा कुठे? बरोबर. जो कचरा किंवा डेब्री गाळ म्हणून दाखवली ती कुठेतरी डंप करावी लागते ना. हो. त्यासाठी जागा उपलब्ध आहे हे दाखवायला लागतं BMCला. तर आरोप असा आहे की राठोडने ही जागा उपलब्ध आहे हे दाखवण्यासाठी 3 खोटे सामंजस्य करार म्हणजे MOU तयार केले. खोटे करार म्हणजे ज्यांच्या जमिनी होत्या त्यांना माहीतच नव्हतं. तसंच दिसते. कारण यापैकी 2 जमीन मालकांनी स्पष्ट सांगितलंय की त्यांनी असा कुठलाही करार राठोडच्या कंपनीबरोबर केलेला नाही. त्यांची जमीन परस्पर वापरल्याचं दाखवलं गेलं. अच्छा. आणि तिसरा करार? तिसरा करार तर आणखीनच धक्कादायक आहे. काय झालं त्यात? तिसऱ्या करारावर भास्कर तरे नावाच्या व्यक्तीची सही आहे. पण गंमत म्हणजे ज्या तारखेला हा करार झाला असं दाखवलंय त्याच्या काही महिने आधीच भास्कर तरेंचं निधन झालं होतं. काय सांगताय? म्हणजे मृत व्यक्तीच्या नावे करार? हो. यावरून अंदाज येतो की किती धाडस आणि गैरप्रकाराची पातळी काय होती. हे सगळं ऐकूनच म्हणजे विश्वास बसत नाहीये. पण इतका मोठा घोटाळा एकटा राठोड करू शकतो का? म्हणजे यात आणखी कोणी सामील असल्याची शक्यता वाटते का? बरोबर आहे तुमचा मुद्दा. एकट्याने एवढं मोठं प्रकरण करणं अवघड वाटतं. आणि इथेच तपासाचा रोख संगनमताकडे जातोय. संगनमत? कोणाचं? असं समोर आलंय की राठोडने व्यावसायिक जय जोशी आणि केतन कदम यांच्यासोबतही काही करार केले होते. हे करार वरकरणी होते की गाळ काढायला लागणारी जी स्पेशल मशिनरी असते ती पुरवण्याबद्दल. जोशी आणि कदम यांची मॅटप्रॉप सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे. मग त्यात काय संशयास्पद आहे? कॉन्ट्रॅक्टर उपकरणं भाड्याने घेऊ शकतो की? संशय इथे आहे की आरोपानुसार जोशी आणि कदम यांनी BMCच्या काही अधिकाऱ्यांशी मिळून अच्छा, अधिकाऱ्यांशी? हो, मिळून टेंडर प्रक्रियेतच काहीतरी फेरफार केले असावेत. टेंडर प्रक्रियेत फेरफार म्हणजे कसं? त्यांची कंपनी जी मशिनरी बनवते म्हणजे गाळ ढकलायला लागणारे सिल्ट पुशर्स आणि पाण्यात चालणारी एम्फिबियस मशिनरी जी नदीत आणि काठावर दोन्हीकडे काम करते. हो, ती स्पेशल मशिनरी. तर त्याच कंपनीला फायदा मिळावा अशा अटी निविदेत टाकल्या गेल्या असाव्यात. म्हणजे एक प्रकारे स्पर्धा संपवून टाकायची आणि फक्त त्यांनाच काम मिळेल असं बघायचं. तपास यंत्रणांना नेमका हाच संशय आहे. यातून एक प्रकारची मक्तेदारी तयार करायचा प्रयत्न झाला असावा. जर हे खरं असेल तर मग हा घोटाळा फक्त एका कंत्राटदारापुरता नाही तर यात प्रशासकीय पातळीवरचं संगनमत पण असू शकतं. अगदी.
आणि त्यामुळेच हे प्रकरण अधिक गंभीर बनतं. हे जे सगळं जाळं दिसतंय, बनावट कागदपत्र, संगनमताचा संशय, हे बघता असं वाटत नाही की हे फक्त 2021-22 या एकाच वर्षात घडलं असेल? नाही, अजिबात नाही. तुमचा अंदाज बरोबर आहे. EOWचं म्हणणं आहे की हा घोटाळा फक्त 2021-22 पुरता नाहीये. मग कधीपासून? त्यांच्या अंदाजानुसार हे 2013 पासून 2023 पर्यंत, म्हणजे जवळपास एक दशकभर. एक दशक? 10 वर्ष? हो, 10 वर्ष हा प्रकार पद्धतशीरपणे सुरू होता असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हा एक ठरवून केलेला कट होता? कंत्राटदार आणि काही अधिकारी मिळून मिठी नदीच्या नावावर आलेला कोट्यवधींचा फंड वर्षानुवर्ष दुसरीकडे वळवत होते? हे कसं शक्य आहे? 10 वर्ष कुणाच्याच लक्षात नाही आलं. हाच तर कळीचा मुद्दा आहे. यातून आपल्या प्रशासकीय यंत्रणेतल्या त्रुटी, जी देखरेख असते, जी तपासणी असते, त्यातला अभाव किंवा कमतरता स्पष्ट दिसते. ऑडिट्स होतात, तपासण्या होतात. मग हे इतकी वर्ष कसं काय चालू शकलं? आणि याचं गांभीर्य फक्त पैशांपुरतं नाहीये, नाही का? मिठी नदी मुंबईसाठी किती महत्वाची आहे. हो ना. विशेषतः 2005च्या पुरानंतर तर मिठी नदीचं महत्त्व सगळ्यांनाच कळलंय. बरोबर. मुंबईत जे सखल भाग आहेत, कुर्ला, सायन, BKC सारखे, तिथे पूर येऊ नये यासाठी मिठी नदीचा प्रवाह मोकळा असणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यात पाणी तुंबतं तेव्हा सगळा भार तिच्यावर येतो. अगदी. आणि जर तिचा मार्ग गाळाने भरलेला असेल तर समुद्रापर्यंत पाण्याचा निचरा वेळेवर होत नाही आणि पूर येतो. त्यामुळे या कामातला भ्रष्टाचार म्हणजे लाखो मुंबईकरांच्या सुरक्षेशी खेळण्यासारखं आहे. पर्यावरणाचा मुद्दा तर वेगळाच. खरंय. आता कायदेशीर कारवाई काय चालू आहे? राठोडला अटक झाली आहे. हो, राठोडला एस्प्लॅनेट कोर्टात हजर केलं होतं आणि त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. म्हणजे EOW त्याची कसून चौकशी करत असेल आता. पण राठोडच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? त्यांनी काही बाजू मांडली असेलच कोर्टात. हो, त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. त्यांचं म्हणणं आहे की ही कारवाई राजकीय हेतूने केली जाते. राजकीय हेतू? हो, म्हणजे राठोडने एका विरोधी पक्षाची बाजू घेतली होती म्हणून त्याला यात गोविलं जाते असा त्यांचा दावा आहे. अर्थात हे त्यांचं म्हणणं आहे. तपास यंत्रणा काय पुरावे सादर करते हे महत्वाचं ठरेल. आपण फक्त दोन्ही बाजू मांडतोय. बरोबर. हे प्रकरण EOWच्या नजरेत कधीपासून होतं? म्हणजे गुन्हा कधी नोंदवला गेला? EOWने बरीच प्राथमिक चौकशी केली आणि मग 6 मे 2025 रोजी अधिकृतपणे FIR दाखल केला आहे. म्हणजे त्याच्या आधीपासून तपास चालू असावा. आणि आता असंही ऐकतोय की या तपासाची व्याप्ती वाढते. काही मोठी नावं पण यात समोर येत आहेत. हो, अशी बातमी आहे की अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांची पण EOWने चौकशी केली आहे. त्यांचं काय कनेक्शन असू शकते याच्याशी? या प्रकरणात आधी अटक झालेले 2 मध्यस्थ आहेत म्हणे. अच्छा, मध्यस्थ. हो, तर त्या मध्यस्थांशी यांचे काही कथित संबंध असल्याची माहिती मिळाली म्हणून त्यांची चौकशी झाली असं कळतंय. म्हणजे हे संबंध नेमके काय होते? व्यावसायिक की आणखी काही? हे तपासात कळेल. बरोबर. पण यामुळे प्रकरण फक्त कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांपुरतं मर्यादित नाही हे स्पष्ट होतंय. आणखी कोण कोण यात गुंतलंय याबद्दल उत्सुकता वाढली आहे. म्हणजे हे जाळं अजून बरंच मोठं असू शकतं आणि तपास पुढे जाईल तशी आणखी माहिती समोर येईल. हो, शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत इतका महत्वाचा प्रकल्प आणि इतकी वर्ष चाललेला घोटाळा, यात आणखी लोक असण्याची शक्यता आहेच. EOW त्याचाच तपास करत असेल. तर आजच्या या चर्चेतून काय दिसतंय? एक तर मुंबईसारख्या शहरात जिथे लोकांच्या सुरक्षितेसाठी मिठी नदी महत्वाची आहे, तिथे असा घोटाळा होतो हे खूप गंभीर आहे. हो. प्रशासनाचं काम, त्यांची देखरेख, पारदर्शकता या सगळ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहते. अगदी. 10 वर्ष हे कसं चाललं? सिस्टीम काय करत होती? तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक कशी झाली? हे प्रश्न तर आहेतच. पण महत्वाचं म्हणजे यातून पुढे काय शिकायचं? म्हणजे फक्त काही लोकांना शिक्षा देऊन प्रश्न सुटेल असं नाही वाटत. नाही, मलाही वाटत नाही. मूळ मुद्दा हा यंत्रणेतला आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की सार्वजनिक कामांवर जो इतका पैसा खर्च होतो, त्याचं नियोजन, त्याची अंमलबजावणी आणि त्यावरचं नियंत्रण, ते जास्त कठोर, जास्त पारदर्शक आणि जास्त जबाबदार कसं करायचं? कंत्राटदार, अधिकारी, सगळी यंत्रणा यांच्यात जास्त पारदर्शकता कशी आणायची? तंत्रज्ञानाचा वापर केवळ रेकॉर्डिंगसाठी नाही, तर खरी पडताळणी कशी करायची? फक्त कायद्याची कारवाई पुरेशी आहे की प्रशासनात आणि सिस्टीममध्येच सुधारणा करायला हव्यात, जेणेकरून जनतेचा पैसा खरंच जनतेसाठी वापरला जाईल आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत?
हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे आणि तो फक्त मुंबईपुरता नाही तर सगळ्याच सार्वजनिक कामांसाठी महत्त्वाचा आहे. बरोबर. मिठी नदी गाळ काढण्याचा घोटाळ्यावरचं हे होतं आजचं विश्लेषण. या प्रकरणात पुढे काय होतंय यावर आपलं लक्ष नक्कीच राहील.